कारण मी ज्या काळात शिकलो त्या काळात पुरुषांनी नृत्य करणं म्हणजे त्याने हिजडा होणं एवढीच त्याची संकल्पना होती. आणि 10वी नंतर मात्र मला निर्णय घ्यायची वेळ आली की करिअर काय करायचंय अशा वेळेस. आणि त्यावेळेस फार आता जेवढा अवेअरनेस आहे कले बाबतीत त्यावेळेस काही फारसा तेवढा नव्हता. आणि सायमल्टेनियसली मी थिएटरही करत होतो आणि डिप्लोमा सुरू असताना डान्स शिकायला लागलो आणि असं सगळं चालूच होतं. की आज मी जो आहे तो सर्वस्वी तिच्यामुळे आहे. मला असं वाटतं की माझं लाईफ चेंज करायला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर माझी गुरु ठरली. अशी एक अवस्था होती ज्या काळात माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. मी किलोमीटर चालत प्रवास केलेला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतक्या व्यक्तींना भेटताना किंवा इतक्या सगळ्या कला क्षेत्रातल्या व्यक्तींना भेटताना मला जो काही आनंद होतोय आज तुम्हाला तो मी सांगू शकत नाहीये. एखादा आर्टिस्ट जेव्हा समोर बसलेला असतो तेव्हा प्रश्नांचं तर उधाण आलेलंच असतं, पण त्यांनी आतापर्यंत केलेल्या गोष्टी, त्याच्यातनं मिळालेला त्यांचा अनुभव, त्यांनी लोकांसाठी किंवा एक कला सादर करताना केलेला विचार, ह्याची खूपच मोठी यशोगाथा होऊ शकते. आणि अशाच एका विषयावर बोलण्यासाठी किंवा कथ्थक या डान्स बद्दल आपण बोलण्यासाठी आज आपण सरांबरोबर बसलेलो आहोत. मयुरेश सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आपण खूप गप्पा मारणार आहोत, खूप काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडून शिकायच्यात आणि यातून एक इन्स्पिरेशनल स्टोरी आज आपण निर्माण करणार आहोत. त्याच्यामुळे खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल प्लीज. थँक्यू सो मच. माझं नाव मयूर शितोळे आणि मी कथक डान्सर आहे. पण मला सांगायला आवडेल की लहानपणापासूनच ॲक्च्युली मला डान्स आणि थिएटर ह्याची सगळ्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे लहानपणापासून ते करत आलो. आणि 10वी नंतर मात्र मला निर्णय घ्यायची वेळ आली की करिअर काय करायचंय अशा वेळेस. आणि त्यावेळेस फार आता जेवढा अवेअरनेस आहे कले बाबतीत त्यावेळेस काही फारसा तेवढा नव्हता. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना वाटायचं की मी कारण अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की काहीतरी करिअर करावं, कुठल्यातरी फर्म ह्याच्यामध्ये करिअर करावं. कलेमध्ये फार तितका पैसा नाही हे त्यांना पहिल्यापासून माहिती होतं. त्यामुळे त्यांना वाटायचं की नको हे दुसरं काहीतरी कर. तर मग मी त्यांना म्हणलं की मला करावंसं वाटतंय, पण समहाऊ ते कन्व्हिन्स्ड होते. आणि मग मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. सो पहिल्यांदा मी JSPMमध्ये माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर ट्रिनिटी कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं IT मध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी जॉब केला. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझा सायमल्टेनियसली डान्स हा चालूच होता. आणि मला आठवतंय मी बालगंधर्वमध्ये पहिल्यांदा पंडित बिरजू महाराज आणि केलूचरण मोहापात्रा यांचा डान्स पाहिला. आणि ते पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा असं झालं की नाही, मला करायला पाहिजे. कारण मला इनर कॉलिंग होतं ते डान्सचंच होतं कायम. डान्स, थिएटर ह्या दोन्हींचं होतं. आणि सायमल्टेनियसली मी थिएटरही करत होतो आणि डिप्लोमा सुरू असताना डान्स शिकायला लागलो आणि असं सगळं चालूच होतं सायमल्टेनियसली. पण जेव्हा मी जॉब करायला लागलो आणि जेव्हा मला कळायला लागलं की यार आपल्याला हे जमत नाहीये किंवा आपल्याला हे फार मजा देत नाहीये हे काम. कारण की मला असं झालं की अल्टिमेटली तुम्ही जे काम करताय त्यातनं तुम्हालाच मजा येत नसेल तर ते काम करण्यात अर्थ नाहीये. अर्थ तर नाहीये, त्यामुळे मग मी बरोबर. ठरवलं की नाही, आपण लेट्स गिव्ह इट अ पॉज. आणि असं म्हणून मग मी माझा पूर्ण स्कोप बदलला आणि डान्समध्ये फुल फ्लेजेड करिअर करायचं ठरवलं. म्हणजे माझी ताई प्राजक्ता अत्रे, तिच्या अंडर मी कथक शिकलो. आणि मला सांगायला आवडेल सगळ्यात अभिमानाची गोष्ट आज म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी आणि आनंदाची गोष्ट ती आहे की आज मी जो आहे तो सर्वस्वी तिच्यामुळे आहे. मला असं वाटतं की माझं लाईफ चेंज करायला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर माझी गुरु ठरली. कारण की कधी मला दिशा नव्हती, काय करायचंय माहीत नव्हतं. तेव्हा तिने तो फोकस माझ्यामध्ये आणला. तिने सांगितलं की "तू विचार कर. तुला थिएटरही येतंय, तुला डान्सही येतंय, पण तुला आत्ता जर तुला भविष्यात पुढे जायचं असेल, तर तुला एक गोष्ट ठरवून तिकडे त्या दिशेने तुला वाटचाल करायला हवी." मी म्हणलं, "ओके, चालतंय." मग मी म्हणलं की "नाही ताई, मला डान्स करायला आवडेल." आणि असं म्हणून मग मी पुणे विद्यापीठात कथकमध्ये मास्टर्स कंप्लीट केलं. तिथे मी मग मला गोल्ड मेडल मिळालं. गुरु डॉक्टर रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ ते गोल्ड मेडल दिलं जातं. आणि एक भरतनाट्यम, एक कथक अशा शाखांमध्ये ते दिलं जातं. भरतनाट्यममध्ये माझी एक मैत्रीण आहे नियती, तिला मिळालं आणि कथकमध्ये मला मिळालं.
सो असं मग माझं चालू झालं आणि मग मास्टर्स नंतर ही प्रोसेस सुरू झाली, की अरे आपण डान्सही शिकलोय आणि आपण थिएटरही शिकलोय. तर मग एक प्रयोग करून बघूया. प्रयोग नाहीये अर्थात लोकं डान्स थिएटर करत आले. पण मला असं झालं, की आपण हे प्रयोग करून बघू आणि याच्यात काय करता येतं बघू. आणि त्यात मी माझं पहिलं प्रॉडक्ट केलं मी वस्त्रवती नावानी. आणि त्यात मग मला ब्रेक थ्रू माझ्या स्वतःचा सापडला, की हां, डान्स थिएटर इज माय कॉलिंग. ज्याच्यात मला माझा स्वतःचा व्ह्यू मांडता येतोय आणि शिवाय मला माझी कलासुद्धा मांडता येते. सो असं मी मग डान्स आणि थिएटर आणि या सगळ्यामध्ये मग फुल फ्लेजेड उतरलो आणि आज त्याच्यातच करियर करतो. वाह! वाह! पण विरोध झाला नाही का? एक इंजिनिअर मुलगा जो टी-सी-एसमध्ये वगैरे काम करतोय आणि तो डायरेक्टली म्हणतोय सडनली, की आता मी कथ्थकमध्ये माझं करियर करणार आहे. तर त्यावेळी तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे एक्सप्रेशन किंवा अनुभव कसा होता? फारच म्हणजे मला असं वाटतं, की कथक कुठलंही शास्त्रीय नृत्य करणं म्हणजे ऑलरेडी खूप अवघड असतं. पुरुषांसाठी तर ते प्रचंड अवघड असतं. कारण मी ज्या काळात शिकलो, त्या काळात पुरुषांनी नृत्य करणं म्हणजे त्याने हिजडा होणं एवढीच त्याची संकल्पना होती. त्या काळात मला प्रचंड विरोध झाला. घरच्यांचाही झाला आणि काही काही म्हणजे मला थँकफुली असं वाटतं, की माझे मित्र खूप माझ्याबरोबर होते. आणि ते सगळ्यांना वाटायचं, "नाही तुझ्यात आहे तू कर. आम्ही तुला सपोर्ट करतो. तुला काही लागली तर आम्ही आहोत." आणि अर्थातच माझी गुरुसुद्धा होती. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, की "मयूर तुला हे प्रॉब्लेम येणार आहे ते तुला माहिती पाहिजे. तुला फक्त तयारी ठेवायला पाहिजे आणि तुला ॲक्सेप्ट करायला पाहिजे." आणि हे मला वाटतं माझ्या वयाच्या खूप लवकरच मी शिकलो, की हां, येणार आहे ओके फाईन. तुम्ही चिडवताय का फाईन. म्हणजे अल्टिमेटली मला असं लक्षात आलं, की माझा रिझल्ट मॅटर करतो. म्हणजे मला अजूनही वाटतं, की ज्या काळात म्हणजे अशी एक परिस्थिती होती आणि डान्समध्ये आहे, की डान्समध्ये तुम्हाला खरंच खूप पैसा नाहीये अनलेस अँड अंटिल यू बिकम व्हेरी मच एस्टॅब्लिश्ड. पण अशी एक अवस्था होती जेव्हा ज्या काळात माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. मी किलोमीटर किलोमीटर चालत प्रवास केलेला आहे. आणि ही परिस्थिती होती. पण मला असं वाटतं, की तुम्ही ती तग धरून ठेवली नाही आणि तुम्हाला जर त्या दिशेने प्रवास करता आला नाही, तर तुम्ही नाही कोणी होऊ शकत. मग मला असं वाटतं तुम्हाला मार्क नाही सोडता येत. मग जस्ट अनदर डान्सर्स आहेतच की लाखोनी. बरोबर, पण मग बरोबर. तुम्ही काय डिफरन्स करता त्याच्यामध्ये? मग त्याच्यासाठी मला ताईंनी माझ्या कायम हेच सांगितलं, की तुला पेशन्स ठेवावा लागेल. क्लासिकल डान्स हे काय तू आज एक रील केली संपला असा विषय नाहीये. तो 30 सेकंदांचा डान्स नाही. म्हणजे आज लोकांना मी चांगला डान्स 30 सेकंदात करताना दिसतो, त्याच्या मागे माझी आधीची 15 वर्ष ती दिसत नाहीत. पण त्यामुळे मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये क्लॅरिटी आली, की नाही आपल्याला डान्स करायचा आहे ना, आपल्याला आवडतोय ना, एम आय हॅपी? एम आय सॅटिस्फाईड इन इट? आणि ह्या सगळ्याची उत्तर हो जेव्हा अशी मला मिळाली, तेव्हा मला असं की नाही इट्स ओके. लोकांचा विरोध येणारच आहे. मी करो किंवा न करो. नाही केलं तर लोकं म्हणतील तुला काही जमलंच नाही. केलं तर लोकं म्हणतील तू हे कर. तर त्यापेक्षा इट्स ओके. मला आवडेल ते करेन आणि मग मी बाजूला होईन. बरोबर. नाही आणि मेहनतला पर्याय नसतोच अजिबात. अजिबातच. तुम्ही कोणतीही छोटीशी गोष्ट जरी प्रवाहाच्या बाहेर जायचा विचार केला, की लगेच सगळेजण सुरू होऊन जातात, की हे नाहीये बरोबर, हे असं आहे, ते तसं आहे. पण एक आपला एक आतला आवाज असतो, जो आपल्याला नेहमी सांगत असतो, की "तू हे करू शकतोस" किंवा "तू हे करू शकते." तर तो नेहमी माणसांनी ऐकला पाहिजे. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला आजकालच्या पालकांचं तसं वाटतं, की येतात आणि त्यांना असं वाटतं, की माझ्या मुलीला परफॉर्मन्स कधी देणार आहे? मला असं वाटतं तुम्ही शिकलात का? तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आहात का त्या जागेवर? किंवा कधी-कधी पालकच इन्स्ट्रक्टर होतात. तुम्ही असं शिकवायचं. अरे! मग मला असं वाटतं, की मी 15 वर्ष त्याच्यासाठीच काढली आहेत, की मी कसं हो. शिकवायचं? जर येस. तुम्हालाच माहिती आहे तर तुम्हीच शिकवायचं. माझ्याकडे कशाला आणलं? पण हे त्यांना कळत नाही, की ह्याच्यासाठी खूप मेहनत असते आणि खूप विचार असतो. मुळात शिकवणं मला फार आवडतं. त्यामुळे शिक्षण चालू ठेवलं, पण एका वेळेनंतर हेही कळालं, की नाही आपल्याला परफॉर्मन्सेस येतात आणि आत्ताचं वय आहे, शरीर आहे, ही तब्येत आहे, तेव्हाच नाचणं होऊ शकतं. एकदा हे गेल्यानंतर शिकवणं सोपं आहे. मग मी माझा फुल फ्लेजेड फोकस ह्यांना शिकवण्यासाठी देईन ना. पण आत्ता जेव्हा माझ्यात ऊर्जा आहे, नाचू शकतोय, ही बुद्धी चालतीये, तेव्हा मला हा वापर माझ्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये वापरून घ्यायचा आहे. मग झालं की सेटल झालं की मी शिकवेन. बरोबर आहे. थिएटरचा तुम्ही उल्लेख केला. हं. अ, डान्स ही स्वतःच खूप मोठा विषय आहे हो. किंवा खूप मोठी कला आहे आणि त्याच्याबरोबर थिएटरचा जेव्हा आपण विचार करतो तिथे वेगळा अभ्यास, वेगळे हावभाव, वेगळं सादरीकरण. तर मग ह्याचंही सांगड घालताना तुम्ही कोणत्या पेजवर होतात? फार गमतीशीर विषय आहे हा. थिएटर आहे ना, खरं बघायला गेलं तर कसं आहे, की थिएटर हा आवाज आहे
आणि नृत्य हे माध्यम आहे. तर ह्या दोन्हींचा संगम झाला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे, की थिएटरमधनं मला खूप विचार स्पष्ट झाला, की मला काय मांडायचंय. कारण थिएटरने मला कायम ही एक वृत्ती दिली, की प्रश्न विचार. तुला प्रश्न पडले पाहिजेत. आणि माझी ताई तर नेहमी म्हणायची, "तुला प्रश्न पडला नाही याचा तू विचार करत नाहीस." आणि मग मला ती सवय थँकफुली माझं खूप नशीब चांगलं आहे, की मला मास्टर्सला सुद्धा शिक्षक खूप चांगले मिळाले. ज्यांनी मला विचार करायला प्रवृत्त केलं, की "तू हे शिकतोयस, पण हे खरंच का करतोयस हे तुझं तुला माहिती आहे का?" आणि त्याच्यामुळे मग मी विचार करत गेलो. मग विचारांचा प्रतिप्रश्न झाला, प्रतिप्रश्नावरनं आयडियाज आल्या, आयडियाजवरनं ते कसं करायचं त्याचे व्हिज्युअल्स दिसायला लागले आणि मग हे मांडायला लागलो. पण मला मांडताना कळायला लागलं, की नाही, नाही आपल्याला हे करताना ना फक्त आवाज वापरायला पाहिजे. मग आवाज आला तर थिएटर आलं. थिएटरचे गिमिक्स काय करता येतील? मग असा सगळ्या दोन्हींचा बॅलन्स करून, की शारीरिकदृष्ट्या शरीराची ताकद वापरून निर्माण करता येणारे इमेजेस आणि थिएटरचा आवाज आणि थिएटरचा विचार ह्या दोन्हींचा संगम करून मग एक प्रोडक्शन आपण तयार करू शकतो का? आणि असं म्हणून मग मी पहिलं माझं प्रोडक्शन मी वस्त्रवती नावाने केलं. ज्याच्यामध्ये 5 पुराणातल्या नायिका, पण त्यांचे प्रश्न अजूनही कसे संपलेले नाहीयेत. ह्याचा कंटेम्पररी विचार, समकालीन विचार सांगणारं हे प्रोडक्शन होतं. की जसं आपण बघतो की सीता आपण जसं बघितलं की एक अशी म्हणजे आता पुन्हा असं आहे की जेव्हा आपण पुराणाबद्दल बोलतो त्याचे अनेकच व्हर्जन्स असतात. पण आपण चूज करतो की जनरलाइज्ड व्हर्जनमध्ये काय आहे. तर तुम्ही बघाल की सीतेचं व्हर्जन तुम्हाला कायम असं दिसतं की बुजरी, गोड, सालस अशी कन्या. पण आता तुम्ही ह्या सगळ्यामध्ये बघाल तर ती रामाबरोबर होती तर वनवासात गेली. इथे मग तिला राक्षसांनीच पळवून नेलं. मग इथून परत आली तर तिला अग्निपरीक्षा. या सगळ्यामध्ये तिला काय वाटतंय हा प्रश्न कोणी विचारला किंवा तिला विचारला तरी ऐकण्याची कोणाच्या क्षमता होती असं नाहीये. मग असं तिचं वस्त्र म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांची वस्त्र तुमच्याशी कम्युनिकेट करतात. सो सीतेचं वस्त्र तुमच्याशी कम्युनिकेट करतं. अहिल्याचं वस्त्र तुमच्याशी कम्युनिकेट करतं. द्रौपदीचं वस्त्र तुमच्याशी कम्युनिकेट करतं. शूर्पेची वल्कला म्हणजे शूर्पणखेची वल्कला ती तुमच्याशी संभाषण करते आणि वेदवती ही तुमच्याशी संभाषण करते. आणि या 5ही जणींचे मॅनिप्युलेशन त्याच्यानंतर एकीचं तिला कधीही न बोलू देणं, एकीचं तिच्या शरीराचा, तिच्या अस्तित्वाचा मृत्यू, एकीचं तिच्या एक्झिस्टन्सचा मृत्यू आणि एकीचं ती म्हणते, की ह्या सगळ्यामध्ये जर मी आहे आणि तुम्ही जर वाटतंय, की ही माझी चूक आहे, ह्या सगळ्याच्या पाठीमागचा कल्प्रिट तुम्ही शोधून दाखवा. आणि ह्या सगळ्या मायथॉलॉजी मग त्या म्हणतात, की मायथॉलॉजी तर काळापूर्वी संपली ना. मग हे प्रश्न का आत्ता आहेत? म्हणजे त्या म्हणतात, की तुम्ही विचार करा, की खरंच खऱ्या अर्थी या नायिका गेल्यात का? का जिवंत आहेत? आणि अशा प्रकारे मग वेगवेगळ्या थॉट्सवर माझा विचार सुरू झाला. मग म्हणलं नाही आता आपण हे पुढे नेऊयात आणि असं मी आत्ता कवी नामदेव ढसाळ महाराष्ट्राचे महाभूषण महाकवी म्हणायला पाहिजे त्यांना. त्यांच्या कवितांवरती आधारित एक नृत्यनाट्य केले ज्याचं नाव आहे भयंकराच्या दरवाजात कोण. जे आता येत्या नाट्यसप्ताकला 17 जानेवारीला संध्याकाळी 9:30 वाजता शनिवार आहे. तेव्हा माझं नाट्यसप्ताकमध्ये होणार आहे. खूप छान सर. तुम्ही विचार बंद केले माझे 2 मिनिटांमध्ये आणि ह्याचे फॉलोअप क्वेश्चन्स तुम्हाला नंतर येतील पॉडकास्ट नंतर. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल, की जेव्हा अ, आमच्या महिला किंवा आमचे सगळे जे ऑडियन्स आहे ते तुम्हाला पाहत आणि ह्या खूप मोठ्या 2 विषयांमध्ये जेव्हा तुम्ही कारकीर्द करत आहात, तर त्यांनी जर ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर त्यांनी काय करायला हवं? माझं तर म्हणणं आहे, खरंच आधी तपासून पहा, की तुम्हाला खरंच याच्यात यायचंय का? कारण माझं म्हणणं असतं बऱ्याचदा हौस आणि पॅशन ह्याच्यात खूप फरक असतो. तर काय होतं, की लोकांना 4 दिवसाची हौस असते कारण त्यांना त्या नाटकात काम करायचं असतं आणि काही लोकांचं पॅशन असतं, की त्यांना काहीही झालं तरी ते सोडायचं नसतं. ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे अनेक अनेक डान्सर्स सुद्धा आता जे या करिअरमध्ये आहेत, त्यांना सुद्धा यातला फरक कळाला असं मला वाटत नाही. कारण कसं आहे, हौस कशी असते ती 4 दिवसांची असते. सो त्यामुळे ती संपते. पण पॅशन इज अ कमिटमेंट. त्यामुळे माझं म्हणणं आहे पॅशन ही तुमची स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे. जर तुम्हाला ती पाळता येत नसेल आता म्हणजे मला कितीतरी वेळेस असं वाटतं, की डान्सर्स सुद्धा एखादं प्रोडक्शन करायचंय म्हणजे त्यांना एखादा विषय आवडतो आणि असं वाटतं, की अरे मी ह्याच्यामध्ये काही काम केलं नाही, मी करून बघतो आणि असं म्हणून ते त्याचा भाग होतात. एक प्रयोग करतात, 2 प्रयोग करतात, त्यांची एक्साइटमेंट संपते.
मला असं होतं की तुम्ही चेक पॉइंट द्यायला केलाय का फक्त हे? सो वेन यू कमिट टू अ सब्जेक्ट यू हॅव टू गो डीपर इन टू इट. तुम्ही 2 प्रयोग करून ढसाळांना समजू शकत नाही. मग म्हणजे ढसाळ हे मी फक्त उदाहरणार्थ देतोय. कुठलाही विषय. तुम्हाला कुठलाही विषय तुम्ही जेवढं त्याच्यावर सतत काम करत राहाल, रिसर्च करत राहाल, आत जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे बापरे! मला तर काहीच येत नाही. जसं मला मला आता वाटतं की मी इतकी वर्ष करतोय डान्स किंवा अभ्यास करतोय किंवा सतत काहीतरी वाचन हे करतोय. तेव्हा मला अजून कळत जातं की मला काहीच येत नाही. तेवढी रितेपणाची भावना येते आणि त्यामुळे सारखं वाटतं की नाही अभ्यास केला पाहिजे, अजून काम केला पाहिजे. त्यामुळे ज्यांना याच्यात उतरायचंय त्यांनी चिकाटी बाळगणं खूप गरजेचं आहे. आणि विचार करा की खस्ता खायला लागल्या तरी चालतील, पण हे करायची तयारी असेल तर आपण उतरूया. नाहीतर काय अनेक डान्सर्स आहेतच आहेत. मग तुम्ही रील डान्सर व्हा. रील डान्सर काही फार अवघड नाही. येस. खूप छान पद्धतीने तुम्ही हा विषय आज आम्हाला समजावून सांगितला. खूप तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे खूप सारे पैलू आहेत, जे की आज आपण कव्हर करू शकत नाही आहोत. पण मला ऑडियन्सला नक्की हे सांगायला आवडेल, की सर मेकअप आर्टिस्टही आहेत आणि इतके 15 वर्षांचा तुमचा हा जी कारकिर्दी झालेली आहे, त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या विषयांचा अभ्यास करणं, त्याच्यावरती काम करणं, त्याच्यासाठी लोकांना उत्तेजित करणं किंवा एक कला सादर करण्यासाठीचा जो अभ्यास आहे, तो त्याच्या मागची जी मेहनत आहे, ती तुम्ही करत आहात आणि अ, तुम्हाला इथे आम्हाला बोलवण्याचं भाग्य लाभलं त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दलही सर खूप धन्यवाद. थँक यू सो मच.